फाईलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आमच्या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सांगितलं की 5 मिनिटात त्याचं पूर्ण राजकारण खराब करू शकतो अशी धमकी दिली, तरी आमच्या देशाचे प्रधानमंत्री शांत बसले. की आपल्या देशामध्ये गॅसचे परिणाम सर्वसामान्याला भोगावं लागलं. मुंबईसारख्या शहरामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल बंद झाले. सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीजी या देशाच्या हिताची भूमिका लोकसभेत असेल, रस्त्यावर असेल, मांडण्याचा प्रयत्न करतात. पण स्वयंभू विश्वगुरु नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशाला स्वतःच्या कॉम्प्रोमाइज मध्ये या देशाचा शेतकरी, या देशाचा सर्वसामान्य माणूस आणि देशच गहाण ठेवलेला आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आमच्या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सांगितलं की 5 मिनिटात त्याचं पूर्ण राजकारण खराब करू शकतो अशी धमकी दिली, तरी आमच्या देशाचे प्रधानमंत्री शांत बसले. परवा नाचत गाचत गळे मिळवण्याच्या भूमिकेमध्ये इस्रायलमध्ये आमचे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री पोहोचले, आणि इस्रायल इज फादरलँड आणि लँड. आज आपण पाहिलं की इराणच्या जवळ जो आमचा परंपरागत आमचा मित्र देश होता, त्या देशाजवळ स्टेट ऑफ हार्मोनिस हे त्यांच्या कब्जात आहे. त्यांनी चायना आणि रशियाला त्या ठिकाणी मुभा दिली, पण भारताला त्याच्यामध्ये मुभा दिली नाही, आणि त्याचे परिणाम आपण आज पाहतोय की आपल्या देशामध्ये गॅसचे परिणाम सर्वसामान्याला भोगावं लागलं. मुंबई सारख्या शहरामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल बंद झालेत, लोकांचे रोजगार संपलेत, आणि आता घरगुती गॅसमध्येही लोकांना लाईन मध्ये लागावं लागतंय. त्याच्यातही मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग होत चाललेली आहे. सरकारच्या व्यवस्थेमध्ये, सरकारचं व्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. व्यवस्थाही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे, सरकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आहे, आणि सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीयांना या कॉम्प्रोमाइज, नरेंद्र मोदींचा जे कॉम्प्रोमाइज झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस तो बर्बाद झालेला आहे, शेतकरी बर्बाद झालेला आहे, असं चित्र आपण पाहतोय. आता नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलं होतं की गटारमधून मी गॅस काढून दाखवतो आणि त्याच्यावर चहा मी केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता गटारमधलं गॅस देणार आहे का? आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं आमचे नेते राहुल गांधींनी जी काही भूमिका मांडली आणि त्यांनी जे काही ट्विट केलं होतं ते मी आज बन्यानीवर आणलेलं आहे, आणि जे कॉम्प्रोमाइज आपल्या देशाचे प्रधानमंत्री कसे होतात त्याचंही मी या ठिकाणी आपली भूमिका मांडण्यासाठी आलेला. बघा, मी अनेकदा सांगितलं की मुंबई नेहमी हाय अलर्ट असतं आणि राम भरोसे असतं. आता अलीकडे तर IPS अधिकारी, कारण की मुंबई पोलीस ही जगातली सगळ्यात चांगली पोलीस असं तिची गणना होती, पण या सरकारने IPS अधिकाऱ्यामध्येही राजकारण केलं. जे काम, जे यांची चमचेगिरी करणारे, यांच्या पेरोलवर राहणाऱ्या सरकारचे त्यांना मुख्य पदावर बसवलं, आणि जे कार्यशील अधिकारी आहेत त्यांना साईड ट्रॅक केलं. त्याचे परिणाम असे झालेत की मुंबई पोलिसांचं, महाराष्ट्राच्या पोलिसांचं जी हिंमत होती ती हिंमत आता संपलेली आहे. IPS अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारने जे राजकारणाची भूमिका घेतली त्याचे परिणाम आता आपल्याला मुंबई सहित महाराष्ट्राला भोगावं लागतात आहेत. ते चित्र आपण पाहतोय. मुंबई ही नेहमी हाय अलर्ट राहिलेली आहे, रोज हाय अलर्ट असते, रोज. मी एकदा आढावा घेतला होता विधानसभा अध्यक्ष म्हणून, त्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, आणि म्हणून हे काही मुंबईसाठी हे नवीन आहे असं मी मान्य करत नाही.